थर्मोकॉल. घरी एखादी नवीन वस्तू आणायची असली तिला रॅपिंग असतं ते थर्मोकॉलचं. का असतं हे रॅपिंग? तर त्या वस्तूला धोका होऊ नये म्हणून, म्हणजे ती वस्तू तुटू नये, फुटू नये म्हणून. आणि आजकाल आपण जेवणासाठी जे ताटं असतात ते पण थर्मोकॉलचे बनवलेले पाहतो. थर्मोकॉल हे एक कॉम्प्लेक्स मटेरियल आहे, जे पॉलिस्टिरीन नावाच्या मटेरियलपासून बनलेलं आहे. इट ट्रान्सफॉर्म्स इंटू लिक्विड स्टेट ऑन हीटिंग ॲट मोर दॅन 100 डिग्री टेम्परेचर. म्हणजे थर्मोकॉल कसं बनतं? तर पॉलिस्टिरीनला 100 डिग्रीपेक्षा जास्त तापमानावर तापवून मग त्याला परत सॉलिड स्टेटमध्ये थंड केल्यानंतर त्याला सॉलिड स्टेटमध्ये आणल्यानंतर थर्मोकॉल नावाचं मटेरियल बनतं. मग त्याच्यामुळे त्याला डिझायर शेप दिला जातो. आणि हे गुड शॉक ॲब्झॉर्बर असल्यामुळे त्याला पॅकिंगसाठी, म्हणजे डेलिकेट ॲटम्सच्या पॅकिंगसाठी त्याला वापरलं जातं. ॲडवर्स इफेक्ट ऑफ excessive use of thermocol on environment and human. Being carcinogenic ingredients in styrene, the person in contact with thermocol for long duration may have the possibility of blood cancer like leukemia and lymphoma. कार्सिनोजेनिक इन्ग्रेडियंट म्हणजे कर्करोगजन्य काही इन्ग्रेडियंट्स या स्टिरीनमध्ये असल्यामुळे, म्हणजे या थर्मोकॉल बनवण्याच्या प्रोसेसमध्ये आणि थर्मोकॉलमध्ये सुद्धा हे कार्सिनोजेनिक म्हणजे कर्करोगजन्य म्हणजे कॅन्सर या रोगाला आमंत्रण देणारे काही जे इन्ग्रेडियंट असतात ते याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि जो व्यक्ती सतत या थर्मोकॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो त्याला ब्लड कॅन्सर होण्याची, म्हणजे ल्युकेमिया होण्याची, किंवा लिम्फोमा म्हणजे हा WBC म्हणजे व्हाईट ब्लड कॉर्पस्युल्सचाच एक प्रकारचा आजार आहे, तर त्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर हा थर्मोकॉल जो आहे हा नॉन बायोडिग्रेडेबल आहे, म्हणजे हा खूप वर्ष घेतो डिग्रेड होण्यासाठी. त्याच्यामुळे त्याला लोक डिस्ट्रॉय बर्निंगच्या थ्रू करतात. तरीही ते हजार्डस आहे आपल्या शरीरासाठी, ह्युमन एन्व्हायरमेंटसाठी, इवन सर्व इकोसिस्टमसाठीच ते घातक आहे. कारण त्याच्यामुळे पॉयझनस गॅसेस हे ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होत असतात. आपण भरपूरदा पाहतो, म्हणजे लग्न समारंभ किंवा कोणत्याही सणात उत्सवात लोक मोठ्या प्रमाणात ह्या थर्मोकॉलच्या बनवलेल्या प्लेट्स आणि कप्स यूज करतात. आणि मग त्याचा वापर झाल्यानंतर ते इतरत्र फेकून दिले जातात. त्याच्यामुळे काय होतं तर जवळपास सगळेच म्हणजे जे हेल्थ हजार्ड्स आहेत ते याच्यामुळे उद्भवू शकतात. कारण त्यातलं जे थर्मोकॉलमधलं स्टिरीन आहे ते पाण्यामध्ये, अन्नात मिसळलं जातं आणि त्याच्यामुळे भरपूर सारे हेल्थ इफेक्ट, म्हणजे जे हजार्डस हेल्थ इफेक्ट आहेत ते होतात. त्यानंतर थर्मोकॉल फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या वर्कर्सला सुद्धा हे लंग कॅन्सर्स, रेस्पिरेटरी सिस्टीमचे डिसीज, प्रॉब्लेम्स ऑफ आईज म्हणजे डोळ्याचे रोग, स्किन, डायजेस्टिव्ह सिस्टम अशामध्ये प्रॉब्लेम्स, प्रेग्नेंट वुमनला तिचं मिसकॅरेज होण्याची भीती म्हणजे गर्भपात होण्याची भीती, आणि लिक्विड स्टिरीन जे आहे ते स्किन बर्नसुद्धा करू शकतं. इतक्या गंभीर प्रमाणात या थर्मोकॉलच्या फॅक्टरीच्या पर्सन्सच्या जीवनात धोके असतात. त्यानंतरचा नेक्स्ट आयटम आहे ग्लास. आपण ग्लास म्हणजे काचेचं मटेरियल हे सर्रास वापरतो आपल्या डेली लाईफमध्ये. हा ग्लास तयार कसा झाला? पहिल्यांदा तर हा ग्लास डिस्कवर्ड कसा झाला, म्हणजे कसं काय सापडला, त्याचा कसा शोध लागला? तर जुन्या काळी जे फोनिशियन ट्रेडर्स म्हणजे जे जे व्यापारी होते, जे व्यापार करण्यासाठी इतरत्र फिरत होते, ते डेझर्टमध्ये असताना ज्यावेळी ते कुकिंग करायचे त्यावेळी ते काय करायचे, लाईमस्टोनचे जे दगड असायचे ते त्या दगडांची चूल मांडून तिथे ते अन्न बनवायचे, म्हणजे अन्न शिजवायचे. आणि ज्यावेळेस त्यांनी म्हणजे अन्न शिजवल्यानंतर ते ज्यावेळेस त्यांचे भांडे खाली ठेवायचे तर मग तिथे त्यांना त्या लाईमस्टोनच्या तिथे असा एक ट्रान्सपरंट मटेरियल निर्माण झालेला त्यांना दिसायचा.
तो ट्रान्सपरंट मटेरियल दुसरं तिसरं काही नसून तो काच होता. आणि त्यांना हे लक्षात आलं की वाळूच्या आणि लाईमस्टोनच्या एकत्रित उष्णतेमुळे हा पदार्थ तयार झालेला आहे. आणि हीच त्या ग्लास प्रोडक्शनची डेव्हलपमेंट झाली. मग ही त्याची फर्स्ट स्टेप झाली ठरली. ग्लास नॉन क्रिस्टलाइन, हार्ड बट ब्रिटल सॉलिड मटेरियल फॉर्म बाय मिक्सचर ऑफ सिलिका अँड सिलिकेट. म्हणजे सिलिका आणि सिलिकेटच्या मिश्रणातून एक हार्ड पण ब्रुटल असं सॉलिड मटेरियल तयार झालेलं आहे, जे नॉन क्रिस्टलाइन आहे. SiO2 which we refer as sand. म्हणजे SiO2 हे काचेचं सूत्र आहे, सायंटिफिक सूत्र, सायंटिफिक फॉर्म्युला SiO2. Depending upon the proportion of silica and other components in the glass, there are different types of glass as soda lime glass, borosilicate glass, silica glass, alkali silicate glass. प्रोडक्शन ऑफ ग्लास. ग्लासच्या प्रोडक्शनसाठी आपल्याला काय काय पाहिजे तर सँड, मिक्सचर ऑफ सँड पाहिजे, सोडा, लाईम अँड स्मॉल क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज हिटेड ॲज फर्नेस. म्हणजे त्याच्या तीव्रतम तापमानात भट्टीत हे सगळं तापवल्यानंतर सँड म्हणजे जे सिलिकॉन डायऑक्साईड आहे हे 1700 सेल्सिअस अंशांवर मेल्ट होतं. सो ॲज टू द मेल्ट ऑफ मिक्सचर ॲट लो टेम्परेचर. पीसेस ऑफ डिस्कार्डेड ग्लास आर ॲडेड टू इट. म्हणजे हे जे सिलिकॉन डायऑक्साईड आहे हे ज्यावेळी मेल्ट व्हायला सुरुवात होतो 1700 अंश सेल्सिअसवर, त्यावेळी त्याच्यामध्ये पीसेस ऑफ डिस्कार्डेड ग्लास त्यात टाकले जातात. अँड ड्यू टू दिस मिक्सचर मेल्ट्स ॲट 850 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे जे सिलिकॉन डायऑक्साईड आहे ज्याला आधी भरपूर उष्णता लागत होती, मग त्याच्यामध्ये काही काचेचे तुकडे टाकल्यामुळे त्याची उष्णता म्हणजे त्याचं मेल्ट होण्याचं जे टेम्परेचरचं जे सेल्सिअस आहे ते खाली येतं. मग ते आता 850 डिग्री सेल्सिअसवर मेल्ट व्हायला सुरुवात होतं. आणि ज्यावेळी ते सगळे मिक्सचर हे लिक्विफाईड फॉर्ममध्ये म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये येतात, त्यांना गरम केल्यानंतर त्यांना हीट 1500 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर त्यांना हीट दिली तर इमिडिएटली कूल केलं तर त्या सडन कुलिंगमुळे एक होमोजिनियस ॲमॉर्फस अँड ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन सबस्टन्स तयार होतो. त्याला सोडा लाईम ग्लास असं म्हणतात. होमोजिनियस म्हणजे एकसंघ आणि ॲमॉर्फस म्हणजे बेडोल, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, जो की क्रिस्टलाइन नाही आहे म्हणजे स्फटिक नाही आहे असा पदार्थ तयार होतो आणि ज्याला सोडा लाईम ग्लास असं म्हणतात. Properties of glass. On heating, glass becomes soft and can be molded into any shape. जर ग्लासला गरम केलं तर तो इझिली मोल्ड होतो. डेन्सिटी ऑफ ग्लास डिपेंड्स अपॉन इट्स इन्ग्रेडियंट. म्हणजे त्याचं जे घनत्व आहे, ग्लासचं जे घनत्व आहे त्यामध्ये असलेल्या इन्ग्रेडियंट्सवर डिपेंडेंट असतं. आणि ग्लासचे इन्ग्रेडियंट्स आपण आधीच पाहिले. ग्लास इज स्लो कंडक्टर ऑफ हीट. ऑन क्विक हिटिंग ऑफ कूल ग्लास और ऑन क्विक कूलिंग ऑफ हॉट ग्लास इट क्रॅक्स, ब्रेक्स. ग्लास हे हीटचं स्लो कंडक्टर आहे. जर ते जलद तापवलं तर त्याला क्रॅक येतात आणि हॉट ग्लासला जर क्विकमध्ये कूल केलं तरीही क्रॅक येतात. बीइंग बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ग्लास इज यूज्ड ॲज इन्सुलेटर. म्हणजे ग्लासमधून इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज प्रवाहित होत नाही म्हणून त्याला इन्सुलेटर म्हणून म्हणजे वीज रोधक म्हणून वापर करतात इलेक्ट्रिकच्या अप्लायन्सेसमध्ये. बीइंग ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. मोस्ट ऑफ लाईट पासेस थ्रू इट. हावेवर देर आर ऑक्साइड्स ऑफ आयदर क्रोमियम, व्हॅनेडियम और आयरन
हे सगळे मटेरियल जे ग्लासमध्ये प्रेझेंट असतात ते लार्ज अमाऊंट ऑफ हीट ग्लासमध्ये ॲब्झॉर्ब करून घेतात. ग्लास प्रोडक्शनचे म्हणजे ग्लास निर्मितीचे आपल्या एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होतात. आता आपण आधीच पाहिलेलं आहे की 1500 अंश सेल्सिअसवर आपल्याला त्याला उष्णता द्यावी लागते आणि 1500 अंश सेल्सिअस उष्णता देणे म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे रिलीज होतात हवेमध्ये या बर्निंग ऑफ फ्युएलमुळे. ग्रीन हाऊस म्हणजे हवेला म्हणजे या पृथ्वीला गरम करणारे जे वायू आहेत ते, जसं की सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे सगळे वायू जे पृथ्वीला गरम करतात, उष्णता त्यातली जास्त रिलीज करतात आणि मग ती उष्णता सूर्याकडे परत न जातात ती पृथ्वीच्या वातावरणातच राहते, ज्यामुळे पृथ्वीवरचं जे इकोसिस्टम आहे तेही डिस्टर्ब होऊन जातं. ॲज द ग्लास इज नॉन डिग्रेडेबल, if pieces of the waste glass material flow into the water body, it may affect that ecosystem. Similarly, drainage may be blocked due to these pieces. हे नॉन डिग्रेडेबल असतात म्हणजे ग्लाससुद्धा इझिली डिग्रेड होत नाही, नॉन डिग्रेडेबलच आहे, होतच नाही. आणि जर वाहत्या पाण्यात गेले तर ते इकोसिस्टमवर प्रभाव पाडतात. टाइप्स ऑफ ग्लास अँड युजेस. सिलिका ग्लास. सिलिका ग्लास मेड अप ऑफ सिलिका. सिलिका ग्लास हे मिनिमम एक्सपांड करतात म्हणजे हिटिंगमुळे ते जास्तीत जास्त विस्थापन होत नाही त्याचं, म्हणजे जास्तीत जास्त ते त्याचं सिलिका ग्लास मेड अप ऑफ सिलिका आणि पसरत नाही, हे एक्सपान्शन त्याचं होत नाही हिटिंगमुळे, त्यामुळे त्याच्यावर ॲसिड आणि अल्कलीचा म्हणजे ॲसिड आणि बेसिसचा प्रभाव पडत नाही आणि त्यामुळेच सिलिका ग्लासचे मटेरियल्स लॅबॉरेटरीमध्ये ग्लासवियर्स जे लॅबॉरेटरीमधले जे प्रयोगशाळेतले जे साधनं असतात ते काच या सिलिका ग्लासपासून बनलेले असतात. त्यानंतर बोरोसिलिकेट ग्लास. बोरोसिलिकेट ग्लास हा मिक्सचर ऑफ सँड, सोडा, बोरिक ॲसिड आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड याच्या मिक्सचरपासून आणि त्याच्या मेल्टिंगपासून बनलेला असतो. आणि हा जो ग्लास आहे तो मेडिसिनवर काही इफेक्ट नाही दाखवत, म्हणजे मेडिसिनचा त्याच्यावर काही प्रभाव पडत नाही. त्यामुळे मेडिसिनच्या म्हणजे औषधाच्या ज्या बॉटल्स असतात त्या बोरोसिलिकेट ग्लासच्या बनलेल्या असतात, म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये याचा जास्तीत जास्त वापर होतो बोरोसिलिकेट ग्लासचा. त्यानंतर अल्कली सिलिकेट ग्लास. अल्कली सिलिकेट ग्लास हा मिक्सचर सँड आणि सोडा याच्या हिटिंगमुळे बनलेला असतो आणि हा सोल्युबल इन वॉटर आहे, म्हणून याला वॉटर ग्लाससुद्धा म्हणतात. अल्कली सिलिकेट ग्लास वॉटर ग्लास आहे. त्यानंतर लेड ग्लास. हा मिक्सचर ऑफ सँड, सोडा, लाईमस्टोन आणि लेड ऑक्साईड याच्या मिश्रणाच्या मेल्टिंगमधून बनलेला असतो आणि हा एकदम क्लिअर ट्रान्सपरंट असतो. त्यामुळे हा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लाईट बल्ब्स आणि ट्यूब्समध्ये म्हणजे जे ट्यूबलाईट्स आणि लाईट बल्ब्स आहेत त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये लेड ग्लास यूज होतात. त्यानंतर ऑप्टिकल ग्लास. माहीतच आहे, याच्या नावावरूनच स्पष्ट होतं की हे ऑप्टिकल म्हणजे चष्मे वगैरेंसाठी यूज होत असेल, चष्मे, लेन्सेस. त्यानंतर मायक्रोस्कोपिक लेन्सेससाठी याचा वापर होतो. कशापासून बनतात ते, तर मिक्सचर ऑफ सँड, सोडा, लाईमस्टोन, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन याच्यापासून ऑप्टिकल ग्लास तयार होतो. त्यानंतर कलर्ड ग्लास. कलर्ड ग्लास हे सोडा लाईम ग्लास असतात. सो ॲज टू इम्पोर्ट अ डिझायर्ड कलर, ऑक्साइड्स ऑफ स्पेसिफिक मेटल इज मिक्स्ड ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दिस ग्लास. जसं की फेरस ऑक्साईड, जर ब्लूइश रंग आपल्याला पाहिजे असेल, ब्लूइश ग्रीन, तर आपल्याला फेरस ऑक्साईड टाकावं लागतं. त्यानंतर कॉपर ऑक्साईड रेड कलर देतो त्या ग्लासला. प्रोसेस्ड ग्लास. सो ॲज टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड युटिलिटी
म्हणजे त्याची उपयोगिता आणि क्वालिटी, गुणवत्ता जर वाढवायची असेल तर प्रोसेस्ड ग्लास वापरले जातात, जसं की रेनफोर्स्ड ग्लास, प्लेन ग्लास, फायबर ग्लास, फेन ग्लास, ट्रान्सल्युशन ग्लास. ट्रान्सल्युशन म्हणजे अपारदर्शक, म्हणजे अर्धपारदर्शक. अपारदर्शक म्हणजे ओपेक आणि अर्धपारदर्शक म्हणजे ट्रान्सल्युसेंट. नेक्स्ट पार्ट, एक्सरसाइज.